उरण में अपने परिवार के साथ रहने वाली यशश्री शिंदे 20 वर्ष की चाकू मारकर क्रूरता से हत्या कर दी गई। यशश्री शिंदे 25 जुलाई से लापता थी। उसका शत-विशत शव शनिवार को नवी मुंबई में एक रेलवे स्टेशन के पास झाड़ियों में मिला। यशश्री के चेहरे, शरीर और प्राइवेट पार्ट्स पर गहरे घाव है। बताया जा रहा है कि शव के चेहरे, छाती और गुप्तांगों पर चोटें थी। परिजनों ने शव की पहचान कपड़े और टैटू से की। यशश्री नवी मुंबई के बेलापुर में एक प्राइवेट कंपनी में काम करती थी। 25 जुलाई को वह सुबह काम पर निकली, लेकिन तब से उसका कुछ पता नहीं चला। उसका शव 27 जुलाई को उरण में मिला। उसके शरीर पर धारदार हथियार से वार के निशान किए गए। कथित तौर पर आरोपी ने हत्या करने के बाद शव को शत-विशत किया। यशश्री शिंदे के पिता ने पुलिस को दिए अपने बयान में दाऊद शेख नाम के शख्स पर हत्या का आरोप लगाया है। वहीं मेडिकल जांच के बाद पता चलेगा कि लड़की के साथ दुष्कर्म हुआ है या नहीं। पुलिस ने आरोपी की तलाश के लिए 3 टीमें बनाई हैं। पुलिस को शक है कि आरोपी बेंगलुरु कर्नाटक भाग गया है, इसलिए उरण पुलिस की एक टीम कर्नाटक पहुंच चुकी है और उम्मीद है कि आरोपी दाऊद शेख की गिरफ्तारी आज हो जाएगी। सोबत आमदार महेश बालदी आहेत, ते गेले 3 दिवस सातत्याने पाठपुरावा करत आहेत। आधी महेश बालदी जी सांगा, काय सध्या परिस्थिती आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन मध्ये कशा पद्धतीने पोलीस काम करत आहेत आणि तुम्ही आता नातेवाईकांनाही भेटून आलाय, त्यांची काय भावना आहे? मी परवा जेव्हापासून हत्या झाली आहे तेव्हापासून या प्रकरणाचा मागोवा घेतोय। आम्ही पूर्ण उरणकरच या निर्गुण हत्येचा पूर्ण निषेध करतोय। परवा झाल्यानंतर, परवा तिचा विधी झाल्यानंतर कालही उत्स्फूर्तपणे उरण शहर 5 वाजेपर्यंत बंद होतं। पोलिसांनी आरोपी आयडेंटिफाय झालाय, आरोपीला शोधण्याकरता टीम गेलेले आहेत आणि लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील असं पोलिसांनी सांगितलंय। त्याच्यामुळे येत्या बुधवारपर्यंत पोलिसांनी आमच्याकडून वेळ घेतलाय, आम्ही त्यांना दिलाय आणि बुधवार नंतर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत। बेमुदत उरण शहर बंद राहणार आहे। ही सर्व प्रक्रिया चालू आहे, पण जी माहिती पोलीस देत आहेत त्याच्याप्रमाणे पोलिसांना यश मिळेल अशी आशा त्यांना आहे आणि थोडा वेळ त्यांनाही द्यायला पाहिजे। लेजिटिमेट टाइम आम्ही त्यांना दिलाय आणि आरोपी आयडेंटिफाय झालाय, लवकरच तो भेटेल असा त्यांना आशा आहे आणि त्याच्यावर म्हणून त्यांना आम्ही 3 दिवसाचा वेळ अवधी दिलाय। सर, हिंदी मध्ये सांगा काय? ये जो दुर्गत घटना हुई है ये बड़ी घृणास्पद है। इसमें जो आरोपी है वो आइडेंटिफाई हुआ है, उसके पीछे पुलिस की टीमें भी गई है और बहुत जल्द उसको पकड़ेंगे ऐसा विश्वास पुलिस को है। और पुलिस ने हमसे 2-3 दिन का वक्त मांगा था, इसके लिए हमने अब बुधवार तक का उन्होंने समय मांगा है। बुधवार तक वो उनको कामयाबी नहीं मिली तो आगे क्या करना है इसके लिए भी हम बैठ के तय करेंगे और फिर जो अगला कदम है वो उठाएंगे। वो सख्त और कड़क होगा, यही मैं यहाँ बता सकता हूँ। 3 दिवस झाले, अजूनही तो आरोपी सापडलेला नाही आहे। रिलेटिव्स यांना तुम्ही भेटून आलेत, काय त्यांची परिस्थिती सध्या? यशस्वी शिंदे त्यांचा परिवाराचे माझे मित्र आमदार महेश बालदी सोबत समवेत आम्ही भेट घेतली। त्यांच्या परिवाराला आम्ही स्पष्टपणे वचन दिलं आहे कि जो मोहम्मद दाऊद शेख जो कोणी गुन्हेगार आरोपी आणि त्यांचे सहकारी असेल त्यांना अटक करून त्यांच्यावर एट्रोसिटी ऍक्ट पण लागणार आणि फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये अंतिम सजा शिक्षा होईपर्यंत तो जेलचा बाहेर जाऊ शकणार नाही याची काळजी आम्ही घेणार। 3 महिन्यापूर्वी याच परिसरात अशाच पद्धतीने पूनम क्षीरसागर ती पण शेड्यूल कास्टची होती, अशाच प्रकाराने तो निजामुद्दीन होता। फसवणं, पळवणं आणि हत्या करणं हा एक लव जिहादचा प्रकार आहे। प्रेम करणं हा विषय नाही आहे।
पटवतात, फसवतात, पळवतात आणि मारतात. आणि त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पूनम क्षीरसागरचे आरोपी आता पण जेलमध्ये चार्जशीट फाईल झाली आहे. अशाच पद्धतीची कारवाई इथे होणार. अभी हमने मेरे स्थानिक विधायक मित्र महेश बाल्दी के साथ में यशस्वी शिंदे के परिवार से मुलाकात की. उनकी माताजी, पिताजी और रिश्तेदारों को हमने वचन दिया है बहुत ही जल्दी जो भी आरोपी हो, फिर वो मोहम्मद दाऊद शेख हो, उनके सहयोगी हो, उनको गिरफ्तार किया जाएगा और शेड्यूल कास्ट एक्ट के अंतर्गत एट्रोसिटी एक्ट भी लागू किया जाएगा. 3 महीने पहले इसी जगह पर की जितनी भी घटनाएं होती है, प्रेम करना उसके ऊपर हमारी कोई बात नहीं है, लेकिन प्रेम का नाटक करना, उनको फंसाना, उनको भगाना, एक्सप्लॉइट करना और फिर छोड़ देना, और अगर वो लड़की जिद करती है तो उनकी हत्या करना, यह लव जिहाद के खिलाफ जल्द से जल्द एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस ने कानून सरकार ने लाना चाहिए. ऐसे पुनः एक बार मैं मांग करता हूँ. जी, परिवार जो है इंसाफ की गुहार लगा रहा है. वो कह रहा है जिस तरीके से तेलंगाना में एनकाउंटर हुआ वैसा एनकाउंटर इस आरोपी का हो, तब जाके उन्हें इंसाफ मिलेगा. सरकार किस तरीके से वचनबद्ध? ये बात सही है. रिश्तेदारों ने हमें कहा कि कोर्ट में तो मामला लंबा चलेगा. जितने हमारी बहन के, हमारी लड़की की जिस प्रकार से हत्या की है उसका इसी प्रकार से, तो मैं न्यायालय से प्रार्थना करूंगा, सरकार से महेश बाल्दी और मैं प्रार्थना करेंगे फास्ट ट्रैक कोर्ट में जल्द ही फाशी हो. अति दुर्दैवी घटना या उरणमध्ये घडलेली आहे आणि जी पीडित आहे तिच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतलेली आहे. अशा घटना कोणावर येऊ नये, पण ज्या दुर्दैवी पद्धतीनं या मुलीची हत्या झालेली ती निषेधार्ह आहेच. आरोपींना आता जनतेची मागणीच असते त्या आरोपींना ताबडतोब फासावर लटका, पण आपल्याला तर कायद्याच्या प्रोसेसने जावं लागेल आणि वाटतं पोलीस तपास करतात. परंतु ही घटना घडली याचा अर्थ असा की ही व्यक्ती या मुलीचा अशा पद्धतीनं हत्या करण्यासाठीच इथं आलेली होती. असं असताना पोलिसांना तिने इंटिमेट केलेलं नव्हतं, पण तिनं काही मित्रांना कळवलेलं होतं. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास केलेला आहे, पण हे सत्य की अजून आरोपी पकडले नाही. सर, ही चौकशी सीआयडी कडे देण्याची मागणी होते, या संदर्भात काही वाटतं आपण घाई करू नये. अजून पोलिसांना थोडासा वेळ दिला पाहिजे. या थोड्या वेळात जर नाही झालं तर पुढचे विषय करतील, परंतु पोलीस मला असं वाटतं, मला वाटत नाही फार वेळ लागेल. येणाऱ्या 24-48 तासात पोलीस 100% आरोपीला पकडू शकतील असं मला तरी वाटतं. आयुक्तांची आता भेट घ्यायला चाललेले आहात आपण? हो, आयुक्तांशी बोलू नये या सगळ्या विषयासाठी. आता सगळ्या गोष्टी काय 4 लोकांमध्ये नाही बोलता येत. काही गोष्टी, घटना नेमकी घडलेली कशी आहे, आरोपी कोण आहे, तो कुठे जाऊ शकतो, पोलिसांना 100% सीडीआर रिपोर्टून तो कळेल. तो काही पुढे जाऊ शकत नाही, या देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, कुठं पळून जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो पोलीस पकडतील. आपले पोलीस तेवढे सक्षम आहे. पण याचं आता राजकारण आता भाजपने सुरू केलेलं दिसतंय. मला असं वाटतं मी या पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो आहे. मला कोणत्याही राजकीय इथं कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही. मी त्याच्यावर राजकीय बोलायचं पण मला आवश्यकता वाटत नाही. पण जो अन्याय झालेला आहे त्या मुलीचा जो मारेकरी त्याला ताबडतोब पकडलं पाहिजे, हीच माझी मागणी आहे. बाकी भाजप काय करत असेल, अन्य पक्ष काय करत असेल याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मला असं वाटत नाही याच्यात राजकारण आणावं, फक्त पीडितेला न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे. ओके, थैंक यू. 25 तारीख को यशस्वी शिंदे नामक एक लड़की का उरण के रेलवे स्टेशन के सामने किसी झाड़ी में एक निर्गुण हत्या हुई थी. उस सिलसिले में उनका पोस्टमार्टम रिपोर्ट आना अभी बाकी है, लेकिन डॉक्टर से जो प्राथमिक चर्चा हुई है उसमें ये लड़की के साथ रेप या किसी और ऐसी घटना नहीं हुई है. और उसके 3 स्टैब इंजरी उसके शरीर पे आरोपी ने की है और एक हेड इंजरी भी है.
एक बॉडी एक दिन वहाँ पे पड़ी रहने की वजह से और बारिश की वजह से कुछ जंगली जानवरों ने उसको सर को और बॉडी को कुछ कुछ जगह खराब किया है, ऐसा ही कुछ प्राथमिक अनुमान है। और ये जो लड़की थी इसके साथ एक लड़का बदतमीजी कर रहा था 2019 में, तो उसके खिलाफ उसके पिता ने तभी एक पॉक्सो का गुना दाखिल किया था। उसमें ये 6 महीने तक अंदर था। शायद उसी लड़के का इसमें इसका सहभाग हो सकता है, ऐसी आशंका उसके पेरेंट्स ने जताई है और उस सिलसिले में हम लोग तपास कर रहे हैं। पेरेंट्स ने कहा कि 48 आवर्स के अंदर अगर आरोपी को हिरासत में नहीं लिया तो हम लोग वापस मोर्चा निकालेंगे, प्रोटेस्ट निकालेंगे। नहीं, ऐसा कुछ पेरेंट्स ने बोला नहीं है। वो पुलिस की तपास के अनुषंग में एकदम खुश है, समाधान उन्होंने व्यक्त किया।